नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर कल्पना आता सर्वांची चहा कॉफी घेऊन आलेली असते. तर प्रतिमा देखील आता इकडे अस्मितावर हल्ला झाल्यामुळे अस्मिताला भेटायला आलेली असते. तर कल्पना बोलते की प्रतिमा, तू हे अगदी छान केलंस, इकडे आलीस. आता तू काही वेळ अस्मितासोबत गप्पा मार, म्हणजे तिला थोडंसं बरं वाटेल. आणि ती अस्मिताला देखील आता दूध प्यायला देते. तर अस्मिता लगेच बोलते, मम्मा मला नको आहे. म्हणजे काल रात्री जे काही घडलं ना, त्याने मला खूप घाबरायला होतं अजूनसुद्धा. तो मास्क, ते माझ्यावर उशी दाबणारे ते हात, अगं मला हे सगळं विसरताच येत नाही आहे. खरंच माझी काहीच खायची प्यायची इच्छा नाही आहे. त्यावर आता प्रतिमा तिला समजावते की अगं असं करून कसं चालेल, थोडं का होईना दूध पिऊन घे. आता लगेच प्रताप बोलतो, हो. आणि कल्पना, अस्मिता जर काही खाणार पिणार नसेल ना, तर आम्हाला देखील काहीही नको आहे. तितक्यातच अस्मिता बोलते, डॅड आता हे काय बरं तुमचं नवीन. तर प्रतिमा अस्मिताला समजवायचा प्रयत्न करत असते की तू जो कोणी हल्लेखोर असेल त्याला आपण लवकरात लवकर पकडू, पण तुला असं न खाता पिता कसं चालेल बरं. आणि आता तेवढ्यातच अर्जुन, सायली आणि चैतन्याला जखमी अवस्थेमध्ये घरामध्ये घेऊन येतो. तर आता ही अस्मिता खरं तर विचार करत असते की खरं तर मला हे सगळं काही आता सचिनला सांगावं वाटतंय. अस्मिताला आता वाटत असतं की हे जे काही घडलं इतकं हॉरिबल, हे सगळं आता सचिनसोबत शेअर करावं. तो तिच्यासोबत असल्यानंतर तिची भीती थोडीशी कमी होईल म्हणून. आणि हा विचार सुरू असतानाच तिथे अर्जुन आता चैतन्य आणि सायलीला जखमी अवस्थेमध्ये तिथे घेऊन येतो. तर त्यांना पाहताच कल्पना बोलते, हे काय तुम्ही आलात. आणि लगेच त्यांचं असं पाहून अस्मिता देखील ओरडते, अरे काय झालं. आणि आता सगळे आता यांच्या दिशेने हॉलमध्ये जातात. तर प्रतिमा बोलते की तुम्ही बसा आधी, मग बोलूयात आपण. आणि आता सायली आणि चैतन्याला ते सोफ्यावर बसवतात. तर अर्जुन सांगतो की हो बरोबर, हे दोघे ना मारामारी करूनच आलेले आहेत घरी. आता चैतन्य सोफ्यावर बसल्यानंतर आता सगळं काय घडलं, त्या रमेशचा पाठलाग केल्यापासून तर त्याला पोलिसांच्या तावडीमध्ये देण्यापर्यंत आता हे सगळं काही आता घरच्यांना सांगत असतो. तर आता हे सगळं काही ऐकून खरं तर घरातील सर्वजण खूप जास्त घाबरलेले असतात आणि चिंताग्रस्त देखील झालेले असतात. त्यावर आता प्रताप विचारतो की ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही दोघे खरंच ठीक आहात ना, तुम्हाला काही होत नाही आहे ना. त्यावर आता सायली आणि चैतन्य सांगतो की नाही, आम्ही खरंच ठीक आहोत म्हणून. अस्मिता मात्र चिडते आणि बोलते, सायली अगं पण हे सगळं पोलिसांचं काम आहे ना, त्यांचं काम त्यांना करू देत ना. त्यांना जर साईट मॅनेजरचा पत्ता तुम्हाला कळाला होता तर तुम्ही पोलिसांना पाठवायचं होतं ना त्या पत्त्यावर. तुम्ही स्वतः जायची काय गरज होती बरं. आता सायली समजावते की खरंच असं काहीही झालेलं नाही आहे. आणि काल जेव्हा आम्ही त्या साईट मॅनेजरच्या घरी पाळत ठेवून होतो तेव्हा मात्र तो तिथे आलाच नाही. आणि आज मात्र तो आम्हाला दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी भेटला. आणि त्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग करत करत त्याच्या घरापर्यंत गेलो. आणि तो आमच्यावर हल्ला वगैरे करेल असं खरंच आम्हाला वाटलं देखील नव्हतं. त्यावर आता कल्पना त्यांना सांगत असते की सायली, अस्मिता जे काही बोलतीये ना ते अगदी खरं बोलतीये. तुम्ही खरंच एवढी मोठी रिस्क घ्यायला नको होतीत. अगं तू आता अर्जुनच्या भूमिकेमध्ये आहेस ते कळतं आहे, पण तू देखील आता अर्जुनसारखी एवढीच रिस्क घेतीयस का. त्यावर प्रताप विचारतो, अर्जुन पण ते सगळं ठीक आहे, म्हणजे तुला मगाशी सायलीचा फोन आला आणि म्हणून तू लगेच गेलात का. त्यावर चैतन्य सांगतो, मी तर नाही केला आहे फोन. सायली देखील सांगते की मी देखील नाही केला आहे. त्यावर अर्जुन बोलतो की मला खूप अस्वस्थ वाटत होतं, सायलीला माझी गरज आहे असं वाटत होतं आणि म्हणूनच मी काळजीपोटी तिथे पोहोचलो. त्यावर प्रताप बोलतो की हो, आणि तू जेव्हा घराच्या बाहेर असतोस तेव्हा सायलीची देखील घरामध्ये हीच अवस्था होते, कळतंय का आता तुला. तर अर्जुनला देखील आता ही गोष्ट पटलेली असते. तर इकडे जेलमध्ये आता या नागराजला तन्वी लगेच फोन करून सांगते की त्या साईट मॅनेजर रमेशला पोलिसांनी पकडलं आहे. आणि आता तिने कशा प्रकारे सायली अर्जुनचा पाठलाग केला आणि पाठलाग करत करत ती त्या घरापर्यंत पोहोचले. आणि नंतर तिथे अर्जुन आणि पोलीस देखील आले आणि रमेशला आता त्यांनी अटक केली आहे. हे सगळं काही ती आता नागराजला सांगते. आता हे खरं तर ऐकून नागराज देखील खूप टेन्शनमध्ये येतो, कारण आता जर त्या रमेशने तोंड उघडलं
मग मात्र नागराजचं काही खरं नाही आहे. तर नागराज आता लगेचच त्याच्या शेजारीच असलेल्या त्या महिपतला देखील सांगतो की रमेशला पकडलं आहे पोलिसांनी. त्यावर आता तन्वी सांगते की तुम्हाला काय वाटत होतं की तुम्ही 22 वर्षांपूर्वी खूप मोठा तीर मारला आहे, पण मला आत्ता समजतंय की तुम्ही किती पुरावे मागे ठेवले आहेत म्हणून. आणि आता जर त्याने तोंड उघडलं ना तर आपण सगळेच मरणार आहोत. हेच सांगायला मी तुम्हाला फोन केला आहे. आता मात्र मी तुमची काही मदत करू शकत नाही आहे. आता नागराज मात्र घाबरलेला असतो आणि बोलतो की अगं मी आधीच घाबरलो आहे, मला अजून घाबरू नकोस. त्यावर महिपत त्याला बोलतो, तू कधी घाबरलेला नसतोस, तेव्हा कायम मस्त घाबरलेला असतोस तू. आणि आता जर त्याने तोंड उघडलं ना तर फक्त तू नाही तर मी पण अडकणार आहे, लक्षात ठेव. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता सर्वच जण चैतन्य आणि सायलीला आराम करायला सांगत असतात. तेवढ्यात सायली बोलते की नाही असं करून जमणार नाही आहे, आम्हाला पोलिसांकडे तरी जावंच लागेल इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला. कारण त्या रमेशकडनं काय काय माहिती मिळाली आहे, चौकशी कुठपर्यंत आली आहे हे सगळं काही पाहावंच लागेल. चैतन्य देखील सांगतो की हो, आणि जो काही कालचा हल्ला झाला आहे त्याबद्दल देखील आता आपल्याला पोलिसांशी काही डिस्कशन वगैरे करावे लागतील. पण आता घरचे मात्र सायली आणि चैतन्याला अर्जुनला कुठेही जाऊन देण्यास तयार नसतात. आता हे सगळं अर्जुन लगेच बोलतो की नाही अजिबातही नाही, तू कुठेही जाणार नाही आहेस, तुला आरामाची गरज आहे, त्यामुळे तू इथेच थांब. आपण इन्स्पेक्टर सावंतांशी नंतर बोलू, काही माहिती मिळाली तर ते आपल्याला सांगतीलच. आता तेवढ्यातच इथे तन्वी येते. आता तन्वी त्यांचं हे सगळं काही बोलणं ऐकते आणि आता लगेच बोलते, अच्छा म्हणजे या बदलीमध्ये देखील तुमचं बाहेर भटकणं काही कमी होत नाही आहे. तर नाही, तसंही सायली घरातली सगळी कामं अर्धवट सोडून बाहेर भटकतच असते की नाही. आता अर्जुन तिच्या भूमिकेत म्हटल्यानंतर तोही आता तेच करतोय की, पण त्यांच्याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. तर अर्जुन मात्र विचार करत असतो की हे जेव्हा जेव्हा कधी ॲक्सिडेंटबद्दल बोलत असतात तेव्हा तेव्हा तन्वी मात्र त्यांच्या भोवतीच घुटमळून सगळं काही ऐकायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा कधी ते त्या ॲक्सिडेंटबद्दल काही तपास करायला बाहेर जातात तेव्हा तन्वी देखील लगेचच त्यांच्या मागावर ती घराच्या बाहेर पडते. कदाचित ही अजून देखील त्या महिपतच्या वगैरे कॉन्टॅक्टमध्ये असावी. तर तेवढ्यातच आता तन्वीचं असं बोलणं ऐकून सगळेच इग्नोर करतात तिला. आणि प्रताप बोलतो की कल्पना, अगं त्याला गरम पाण्याची पिशवी दे चैतन्याला, त्याचं अंग दुखत असेल, थोडंसं शेकवून काढेल तो. त्यावर कल्पनाही हो बोलते. तर चैतन्य बोलतो नाही काका, मी एकदम ठीक आहे, मावशी त्याची काही गरज नाही आहे, मी ठीक आहे एकदम. तर आता सायली देखील जायला निघते आणि बोलते की ठीक आहे, आम्ही आधी इन्स्पेक्टर सावंतांना भेटतो आणि तिथून आम्ही तसंच डायरेक्ट आता ऑफिसमध्ये जातो, खूप कामं पेंडिंग आहेत तिथे आणि आत्ताशी कुठे मला ऑफिसची कामं समजायला लागली आहेत, त्यामुळे मला ऑफिसला गेलंच पाहिजे. त्यावर आता अर्जुन तिला ओरडतं की नाही, अजिबातही नाही. आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे मी देखील येतो तुझ्यासोबत आणि तिथून आपण दोघेही डायरेक्ट घरी येणार आहोत. तुला आरामाची गरज आहे, तुला समजतंय का? त्यावर आता सायली बोलते की अहो तुम्ही असं काय करताय, पण इतकी सगळी कामं पेंडिंग आहेत. त्यावर अर्जुन बोलतो की तुला आठवतंय का? नाही म्हणजे मला लागलं होतं तेव्हा 2 दिवस तुम्हाला ऑफिसला जाऊन दिलं नव्हतंस, तुला नसेल आठवत आता. तेवढ्यात आता चैतन्य बोलतो की नाही, वहिनीला जरी आठवत नसलं ना तरी मला आठवते बाबा, आणि वहिनी यावेळेस मी मात्र अर्जुनच्या टीममध्ये. तर अर्जुन लगेच बोलतो नाही म्हणजे या अदलाबदलीचा मला एक फायदा झाला आहे, कमीत कमी हा तरी माझ्या टीममध्ये आला आहे आता. तर इकडे हा सचिन आता पाहतो की ही साक्षी म्हणजे समीरा कुठे आजूबाजूला नाही आहे आणि तिची पर्स तिथेच हॉलमध्ये टेबलवर पडलेली असते. त्यामुळे आता तो तिची पर्स घेऊन खरं तर तिच्या पर्समधनं पैसे चोरायचा प्रयत्न करत असतो आणि पर्स उघडून तो त्यातनं पैसे काढणार, पण त्याच्या हाताला पैशांऐवजी लागतो तो एक चाकू. आता खरं तर हा चाकू पाहून हा सचिन मात्र घाबरूनच जातो आणि विचार करत असतो की हिच्या पर्समध्ये चाकू काय करतोय. तर इकडे आता
प्रतिमाने अस्मिताला तिच्या खोलीमध्ये आणून सोडलेलं असतं आणि तिला काळजी घ्यायला आराम करायला सांगून प्रतिमा निघून जाते. आता प्रतिमा निघून गेल्यानंतर न राहून ही अस्मिता आता लगेच सचिनला फोन करते. आता सचिन मात्र त्या चाकूचाच विचार करत असतो, पण तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. आता अस्मिताने फोन केल्यावर तो लगेच फोन उचलतो आणि बोलतो की अगं बोल ना अस्मी, तू आज कसं काय मला फोन केलास? त्यावर अस्मिता बोलते की काल काहीतरी खूप जास्त हॉरिबल घडलं आहे आणि मला फक्त ते तुझ्याशी शेअर करावं वाटत होतं, तुला ते माहीत असावं असं वाटत होतं ना, म्हणून मी तुला फोन केला आहे. फक्त एवढंच सांगायला फोन केला आहे की काल कोणीतरी मला मारायचा प्रयत्न केला, माझ्यावर कोणीतरी हल्ला केला. कशीबशी वाचली आहे मी या सगळ्यातून. आणि मेन म्हणजे हल्ला करणारी एक बाई होती. म्हणजे ती पळून जात असताना सायलीने जेव्हा तिला पकडलं तेव्हा तिचा हात पाहिल्यावर सायलीला समजलं की ही बाई आहे म्हणून. आता हे ऐकून तर सचिन देखील चांगलाच घाबरून जातो, टेन्शनमध्ये आलेला दिसतोय आणि तो बोलतो की तू पाहिलंस का तिला? कोण होती ती बाई? तू ओळखतेस का? त्यावर अस्मिता सांगते की नाही, मी नाही ओळखत आणि मी चेहरा देखील पाहू शकले नाही त्या बाईचा. तिने तोंडावर मास्क लावला होता. सायली तिला पकडण्यासाठी तिच्या मागोमाग पळाली, पण ती मात्र निसटून गेली. आता मला अजून देखील खूप जास्त भीती वाटते या सगळ्या गोष्टींची आणि म्हणूनच मी हे सगळं तुझ्याशी शेअर करायला तुला फोन केला. आता हे सगळं ऐकून आता सचिन देखील चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे आणि तो अस्मिताला सांगतो की तू अजिबात देखील काही काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे. हे बघ, मला काय आता जास्त वेळ बोलता येणार नाही, मी आता फोन ठेवतो, पण तू मात्र काळजी घे म्हणून. तर आता फोन ठेवल्यावर हा विचार करत असतो की हल्ला कोणी केला असेल. कदाचित आता साक्षीच्या पर्समधील तो चाकू पाहून त्याला साक्षीवर संशय आला असावा बहुधा. तर इकडे सायली आणि अर्जुन आता पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि इन्स्पेक्टर सावंतांकडे ते चौकशी करतायत की सुरेशने काही माहिती दिली का. त्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की अजून तरी त्याने कोणाचंही नाव घेतलेलं नाही आहे आणि तोंड उघडलेलं नाही आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, अशा लोकांकडनं कशी माहिती मिळवायची ना हे आम्हाला मात्र चांगलंच माहीत आहे. तर आता इकडे नागराज आता कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काही मात्र काय बोलतायत हे काही स्पष्ट ऐकू येईना. त्यावर महिपत त्याला डिवचतो, काय रे नाग्या, अरे तू जेलमध्ये सडणार हे फिक्स आहे, काय ऐकतोय पोलिसांचं एवढं कान लावून. त्यावर नागराज सांगतो की पोलिसांचं नाही, ती सायलीचा आवाज येतोय मला. सायली सुभेदार आली आहे इथे आणि तिच्या मागोमाग तो अर्जुन देखील आला आहे, ते काय बोलतायत ना तेच ऐकतोय मी. आणि तो आता त्या कॉन्स्टेबलला बोलावतो आणि सांगतो की तिकडे जा आणि ते जे काही बोलतायत ना ते नीट व्यवस्थित पाहायचं, ऐकायचं आणि इथे येऊन मला सांगायचं. आता त्याच्या सांगण्यावरनं तो तन्वीने ज्याला हवालदाराला पैसे खाऊ घातलेले असतात तो हवालदार देखील लगेच आता इकडे सावंतांकडे येऊन काहीतरी फाईल्स पाहायचं बहाणा करत असतो. तर आता सायली सांगत असते सावंतांना की आमच्या घरी काल जो काही अस्मिताताईंवर हल्ला झाला त्याबद्दल आपल्याला काही माहिती वगैरे मिळाली आहे का. त्यावर आता हा सावंत विचारत असतो की पण त्यांचं कोणाशी काही दुश्मनी, काही भांडण वैर वगैरे आहे का. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, अस्मिताताईचं तर कोणाशी काहीही भांडण वगैरे नाही आहे. आता अर्जुनने तिथे त्यांच्या घराबाहेर जेव्हा त्यांच्या घरावर दगडफेक झालेली असते तेव्हा आणि त्या CCTVचं फुटेज त्याने आता इन्स्पेक्टर सावंतांना दाखवायला आणलेलं असतं. तर ते फुटेज पाहत असतात, तर त्या फुटेजमध्ये देखील त्यांना एक काळे कपडे घातलेली एक बाई जी आहे ती गेटच्या आतमध्ये येताना दिसतीये. आता ते पाहिल्यावर सायली बोलते की हे पहा, इथे देखील म्हणजे तिचा चेहरा जरी स्पष्ट दिसत नसला तरी ती एक बाई होती हे मात्र स्पष्ट जाणवतंय. मी जेव्हा ती पळत असताना तिचा हात पकडला तेव्हा तो स्पर्श एका बाईचा होता, पुरुषाचा नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर तो हवालदार देखील इकडे नागराजला येऊन सांगतो की आता अस्मितावर हल्ला झाला आहे आणि त्याची चौकशी करतायत, हे अजून सुरेशने काही तोंड वगैरे उघडलेलं नाही आहे म्हणून. तर तो हवालदार गेल्यानंतर आता महिपत आणि नागराजचं डिस्कशन चालू असतं. तर नागराज सांगतो महिपतला की त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीवर कोणीतरी हल्ला केला आहे, तिला जिवंत मारायचा प्रयत्न केला आहे आणि हल्ला करणारी कोणीतरी बाई होती म्हणे. तर आता महिपत विचार करत असतो की साक्षीने तर केलं नसेल ना. नाही म्हणजे
ती सचिनची बायको आहे हे साक्षीला समजल्यानंतर तिनेच तर रागाच्या भरात असं काही केलं नसेल ना. पण हे सगळं कोणी सांगितलं असेल साक्षीला, आणि त्याला आता नागराजवर आणि तन्वीवर संशय येतो. तर त्याच वेळेला आता महिपतला भेटण्यासाठी साक्षी आता वकिलाच्या पोशाखामध्ये तिथे वकील बनून आलेली असते आणि मास्क वगैरे लावून आलेली असते. आता हवालदाराच्या त्या एंट्री बुकमध्ये ती एंट्री करते. तर हवालदार तिला सांगतात की तुम्हाला हा मास्क काढून जावं लागेल. त्यावर आता ही सांगते की नाही नाही मला ॲलर्जी आहे. पण आता हवालदार सांगतात की इथे मात्र तुम्हाला असं मास्क घालून जाता येणार नाही, मास्क काढावाच लागेल. आता ती मास्क काढून तिथे रजिस्टरवर सह्या वगैरे करते. तर तेवढ्यातच आता तिला तिथे अर्जुन आणि सायली येताना दिसतात. त्यामुळे ती लगेच आता मास्क घालते परत आणि खोकल्याचं नाटक करून तिथून निघून जाते. तर रात्रीच्या वेळेस आता सायली अजून देखील स्टडी रूममध्ये बसून तिचं केसचा वगैरे विचार करत असते. आणि तेवढ्यातच आता अर्जुन तिथे येतो आणि तिला सांगतो की माझं आता सगळं काही कामं आवरली आहेत, त्यामुळे चल आता आपण झोपायला जाऊयात. त्यावर सायली बोलते की नाही माझं थोडं काम करायचं आहे मला, तुम्ही देखील नाही का उशिरापर्यंत असेच काम करत असता, तेव्हा मी काही म्हणते का तुम्हाला, नाही ना, त्यामुळे मलाही आता असंच काम करायचं आहे. आता अर्जुन जायला निघतो तर सायली त्याला थांबवते. त्यावर अर्जुन बोलतो की आता अजिबातही चहा वगैरे मिळणार नाही आहे तुला या वेळेला. त्यावर सायली बोलते की चहाचं नाही हो, मला या केसबद्दल बोलायचं होतं. म्हणजे पहा ना, नागराजने महिपतला सुपारी दिली होती या अपघाताची 22 वर्षांपूर्वी आणि त्याने कबुली दिली की हे सगळं काही नागराज रविराज काकांच्या पैशांसाठी करत होता. जर असं असेल तर तुम्ही नागराजचे प्रयत्न अजून देखील सुरूच असतील का रविराज काकांना मारायचे वगैरे. म्हणजे पहा ना, ते सदा आणि मैना जेव्हा आपल्या घरामध्ये आले त्यांनी देखील आपल्याला महिपतचंच नाव सांगितलं होतं. मग या सगळ्याशी महिपतचा काय संबंध, किंवा नागराजचे प्रयत्न अजून देखील सुरू आहेत का, मला तर हेच कळत नाही आहे. त्यावर आता अर्जुनची संशयाची सुई मात्र तन्वीवर येऊन थांबते आणि तो सायलीला सांगतो की मला तर या सगळ्यामध्ये तन्वी इन्व्हॉल्व असल्याचं देखील वाटतंय. नाही म्हणजे पहा ना, मी खूप वेळा नोटीस केलं की जेव्हा कधी आपण त्या अपघाताबद्दल वगैरे काही बोलत असतो तर ती आसपास घुटमळून आपलं बोलणं ऐकत असते, आणि जेव्हा कधी आपण ते तपास करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा ती देखील घरामध्ये नसते, ती देखील आपल्या मागोमाग घरातून बाहेर पडते. अगं आज देखील तू आणि चैतन्य जेव्हा घराबाहेर पडलात त्या साईट मॅनेजरला भेटण्यासाठी, तेव्हा ती देखील तुझ्या मागोमाग लगेच घराच्या बाहेर गेली होती. त्यावर आता सायली बोलते की असं असेल तर आपल्याला हे सगळं शोधून काढावंच लागेल. कदाचित ती अजून देखील नागराजला आणि महिपतला जेलमध्ये भेटायला जात असेल का. त्यावर आता अर्जुन बोलतो की तुला हे सगळं आत्ताच शोधायचं आहे का, नाही मी तर चाललो झोपायला. त्यावर सायली बोलते की ठीक आहे, मी माझं काम आवरून आले. तर आता सायली विचार करत असते की यामध्ये जर खरंच तन्वी इन्व्हॉल्व असेल तर ती अजून देखील नागराज आणि महिपतला भेटायला जेलमध्ये जात असेल, आणि ते जेलमध्ये असताना देखील ती त्यांची मदत करतच असेल. नाही, तिचा जर फोन चेक केला ना तर सगळं काही समजेल, आणि ते दार कोणी उघडलं होतं, तिनेच तर उघडलं नसेल ना. नाही, हेही तिचा फोन चेक केल्यानंतर समजेलच. तर आता तेवढ्यातच तन्वी आता किचनमध्ये येते जेवण्यासाठी. तर सायली तिला विचारते काय गं, काय करतेस तू एवढ्या रात्री इथे. त्यावर तन्वी बोलते तू विसरलीस का, तूच सांगितलं ना की सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मी जेवायचं आहे, मग जेवणासाठी चालली आहे मी इथे. त्यावर सायली बोलते की ठीक आहे जेव, पण मला एक सांग, ते दार कोणी उघडं ठेवलं होतं, तूच तर नव्हतं ना उघडं ठेवलं. त्यावर तन्वी बोलते काय, म्हणजे तू आता माझ्यावर आरोप करतेस का की मी ते दार उघडं ठेवलं, किंवा मी त्या जो कोणी आरोपी आहे या अस्मिताला मारायला आलेला त्याला मदत केली, किंवा या सगळ्यामध्ये माझाच काहीतरी प्लॅन आहे म्हणून माझाच हात आहे, असे आरोप करतेस का तू माझ्यावर. त्यावर सायली बोलते मी आरोप कुठे केले तुझ्यावर, मी फक्त विचारलं, तुझा फोन दे. त्यावर तन्वी बोलते की मी आज माझा फोन असं कोणालाही देत नाही. त्यावर आता सायली तिला धमकावते की ठीक आहे, मला नको दाखव, मग पोलिसांनाच दाखवतो. आता मात्र नाईलाजाने तन्वी तिचा फोन देते. आता सायली चेक करते, पण तन्वीने मात्र आधीच साक्षीबरोबर जे काही कॉन्टॅक्ट झालेले असतात ते सगळे डिलीट करून टाकलेले असतात, त्यामुळे सायलीच्या हाती मात्र काही लागत नाही.
आता सायली तिथून निघून गेल्यावर तन्वी मात्र लगेच आता साक्षीला फोन करते आणि तिला सांगते की साक्षी, तुला एकदा सायलीने पाहिलं होतं तरी देखील तू परत घरात शिरलीस आणि तिच्या समोर आलीस. तिने कदाचित तुला ओळखलंय, हल्ला करणारी बाईच होती हे तिच्या लक्षात आलंय आणि तुझ्यामुळे ना हे सगळं माझ्या अंगाशीही शेकतंय. त्यामुळे कृपा करून परत काही त्या सायलीसमोर येऊ नकोस. तर इकडे जेलमध्ये आता ह्या नागराज मात्र मुद्दाम महिपतला डिवचून देत असतो. म्हणजे बघ ना, हा हल्ला करणारा कोणीतरी मूर्खच असेल नाही का? म्हणजे अर्जुन सुभेदारच्या घरामध्ये शिरून त्याने त्याच्याच बहिणीवर हल्ला केला आहे. अरे अर्जुन सुभेदारने आपल्या दोघांना नाही सोडलं, तो हल्ला करणाऱ्याला सोडणार आहे का? त्याच्या बहिणीला जीवे मारायचा प्रयत्न करणाऱ्याला सोडेल असं वाटतंय का तुला? त्यावर आता महिपत त्याला बोलतो की तुला काय करायचं आहे रे नसत्या चौकशा करून? त्या रम्याने जर तोंड उघडलं ना तर आपलं काय होईल? नाही, तू तर मला माझ्या पोरीचे शब्द घालून माझं तोंड बंद केलं आहे, पण त्याचं तोंड कसं बंद करणार आहेस तू ते पहा. तर दुसऱ्या दिवशी आता इकडे अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते. त्यामुळे आता घरामध्ये सर्वच जण मस्त त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतायत. त्यांच्यासाठी मस्त त्यांनी सगळं घर वगैरे सजवलं आहे. तर कल्पनाने केकसुद्धा बनवला आहे आणि अस्मिता सांगते की मम्मा झाला आहे का तुझा केक बनवून? नाही, केकवर हॅपी ॲनिव्हर्सरी अर्जुन सायली हे नाव मात्र मीच टाकणार आहे हां. तर प्रतिमाला बोलतो, तुला आठवतंय का गं, तुझ्या लहानपणी देखील तुझ्या वाढदिवसाला तू फक्त फुलांची सजावट करायला लावायचीस. त्यावर प्रतिमा बोलते की हे तर नाही आठवत आहे, पण हे मात्र आठवतंय की पूर्णाई माझ्या दर वाढदिवसाला माझ्याकडनं एक रोप लावून घ्यायच्या. आणि आता प्रतापला ही आयडिया सुचते आणि प्रताप बोलतो की आपण देखील त्यांच्याकडनं एक रोप लावून घेऊयात का त्यांच्या ॲनिव्हर्सरी निमित्त. तर ही आयडिया मात्र सगळ्यांनाच आवडलेली असते. आता चैतन्य देखील तिथे आलाय आणि आता तेवढ्यातच त्यांना मदत करता करता चैतन्याचं लक्ष जातं की सायली अर्जुन तर वरतून सगळं काही पाहत आहेत. त्यावर तो लगेच बोलतो, ओ मिस्टर अँड मिसेस सुभेदार, खाली या, तुम्ही आपले तिकडेच बिझी आहात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता या ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनमध्ये सायली आणि अर्जुन दोघांनाही समजून जातं की या अदलाबदलीमध्ये आता दोघांचीही खरं तर खूप ओढाताण होती आहे आणि हे दोघेही आता घरासाठी किती काम करत असतात, किती झटत असतात हे आता या दोघांच्याही लक्षात आलेलं आहे. तर हा एपिसोड आवडलेला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.